गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट हा पाहिला. त्याच्यानंतर इंटरनल स्ट्रक्चरसुद्धा आपण पाहिलेले आहे. पण इथं पुढचा पार्ट सुरू करण्याच्या आधी मला तुमच्याकडून अपेक्षित आहे की इंटरनल स्ट्रक्चरमधले जे काही पॉईंट्स आहेत ते समजलेले आहेत का. थोडक्यात आपण इंटरनल स्ट्रक्चरची इथं काय करणार आहोत, थोडा वेळ रिव्हिजन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट स्टार्ट करणार आहोत. एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये मला वाटतं आता काही प्रॉब्लेम नसावा. तर इंटरनल स्ट्रक्चर जे काल आपण पाहिलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं आपण काय करूया, रिव्हिजन करूया. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर आहेत का ते चेक होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट पाहता येईल. तर पहा, इंटरनल स्ट्रक्चरमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे सेप्टम्स प्रेझेंट आहेत, वॉल्स प्रेझेंट आहेत, काही डिप्रेशन्स आहेत आणि त्याच्याचबरोबर इंटरनल स्ट्रक्चरमध्ये वेंट्रिकलचं काय आहे, पिक्युलर स्ट्रक्चरसुद्धा, वेंट्रिकलच्या वॉलमध्ये पिक्युलर स्ट्रक्चरसुद्धा काय आहे, प्रेझेंट आहे. तर पहा, इंटरनल स्ट्रक्चरमध्ये जे काही सेप्टम पाहिले होतील त्या सेप्टमबद्दल आपल्याला काय सांगता येईल का. जनरली हार्टचे 4 चेंबर आहेत. आता ही डायग्रॅमसुद्धा आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, इंटरनल स्ट्रक्चर पाहत असताना या डायग्रॅमवरून तुम्हाला आन्सर देता येतात का. पहा, ॲक्च्युली पुढच्या पॉईंटसाठी मी ही डायग्रॅम, रफ डायग्रॅम इथं काढलेली आहे. पण समजा 4 चेंबर्ड हार्ट आहे ज्याच्यामध्ये अप्पर चेंबर हे काय आहेत, ऑरिकल्स आहेत आणि त्याच्यानंतर लोअर चेंबरला हे काय आहेत, वेंट्रिकल्स आहेत. हा एक्सटर्नल मॉर्फॉलॉजीमध्ये आपण पॉईंट क्लिअर केला होता. इंटरनली जेव्हा आपण हार्टचं स्ट्रक्चर पाहतो तेव्हा याच्यामध्ये नंबर ऑफ काय आहेत, सेप्टम्स आहेत. तर मला सांगायचं, 2 ऑरिकलमध्ये जे सेप्टम प्रेझेंट आहे त्याला काय म्हटलं जातं, राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल सेपरेटेड बाय अ सेप्टम कॉल्ड ॲज अ इंटर ऑरिक्युलर सेप्टम. इंटर ऑरिक्युलर सेप्टम हे नेमकं काय काम करतं, तर राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल यांना सेपरेट करण्याचं काम करतं. या इंटर ऑरिकलवरती एक प्रकारचं डिप्रेशन आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न, इंटर ऑरिकलमध्ये एक प्रकारचं डिप्रेशन आहे. ह्या डिप्रेशनला काय म्हणलं जातं, इथं आपला पहिला पॉईंट क्लिअर झाला. सेप्टममध्ये आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये इंटर ऑरिक्युलर सेप्टम प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर या इंटर ऑरिक्युलर सेप्टममध्ये एक डिप्रेशन आहे. या डिप्रेशनला काय म्हटलं जातं, फोसा ओव्हॅलिस असं म्हटलं जातं. हे डिप्रेशन कशाचं आहे, तर फिटल कंडिशनमध्ये किंवा एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये बेबीच्या इंटर ऑरिक्युलर सेप्टममध्ये एक होल प्रेझेंट असतं. हे होल काय काम करतं, समजा या डायग्रॅमवरून जरी समजत नसेल तर मी इथे एक रफ डायग्रॅम करते. हे आहेत ऑरिकल्स आणि त्याच्यानंतर हे आहेत वेंट्रिकल्स. पहा, हे इंटर ऑरिक्युलर सेप्टम आहे. 2 ऑरिकलच्या मध्ये इथं काय असणार आहे, होल असणार आहे. कधी, एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये. हे होल कशासाठी असणार आहे, कारण एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये बेबीच्या लंग्स ॲक्टिव्ह नसतात, त्यामुळं प्युरिफिकेशन ही प्रोसेस होत नाही. त्यामुळं जनरली काय होत असतं, हार्टमध्ये सर्क्युलेशन होत असताना, हार्टमधून ब्लड पंप होत असताना जेव्हा ते राईट ऑरिकलमध्ये येतं, राईट ऑरिकलमध्ये आल्यानंतर ते कुठं जात असतं, राईट वेंट्रिकलमध्ये जात असतं आणि राईट वेंट्रिकलमधून ते लंगला जात असतं. पण बेबीच्या लंग्स ॲक्टिव्ह नसल्यामुळं इथं जाण्याची गरजच नसते किंवा त्याचा काहीही काय नसतो, इम्पॉर्टन्स नसतं. त्यामुळं इथं काय केलेलं, एक शॉर्टकट तयार झालेला असतो. तो म्हणजे काय, राईट ऑरिकलमधलं ब्लड हे डायरेक्टली कुठं जात असतं, लेफ्ट ऑरिकलमध्ये जात असतं. आता हे जाण्यासाठी इथे एक ओपनिंग प्रेझेंट असतं. ते ओपनिंगचं नाव काय आहे, फोरामिन ऑफ ओव्हल. हा पॉईंट आपला इंटरनल स्ट्रक्चरमध्ये पाहिला होता, पण पुन्हा एकदा मी रिवाईज केला. फोरामिन ओव्हल म्हणजे काय, ओपनिंग प्रेझेंट इन द इंटर ऑरिक्युलर सेप्टम इन ग्रोईंग फिटस. आता आफ्टर बर्थ हे जे ओपनिंग आहे ते काय होतं, सील होतं किंवा क्लोज होतं. पण तिथं एक प्रकारची काय राहत असते, खाच राहत असते किंवा ज्याला काय म्हटलं जातं, डिप्रेशन असं म्हटलं जातं. हे जे डिप्रेशन आहे ते कोणतं आहे, फोसा ओव्हॅलिस. म्हणजे इंटरनल स्ट्रक्चरमध्ये इंटर ऑरिक्युलर सेप्टम हा जो पॉईंट पाहिला होता त्याची आपली आत्ता रिव्हिजन झाली आणि त्याच्यामुळं हा पॉईंट आपला काय झालेला आहे, आणखी क्लिअर झालेला आहे. त्याच्यानंतर आपण येऊया वेंट्रिकलमध्ये. जसं 2 ऑरिकल सेपरेट झाले तसंच इंटरनली 2 वेंट्रिकलसुद्धा सेपरेट झालेले आहेत. म्हणजे ही जी लाईन काढलेली आहे ही काय आहे, इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम आहे. इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम काय करतं, इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम 2 वेंट्रिकलला म्हणजे राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल इज सेपरेटेड बाय इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम. बरोबर, हाही पॉईंट क्लिअर झाला. म्हणजे 2 सेप्टम झाले आणि तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा जो सेप्टम आहे तो कोणता, तर अप्पर पार्ट इज सेपरेटेड फ्रॉम द लोअर पार्ट. अप्पर पार्टला कोण आहे, 2 ऑरिकल्स आहेत. लोअर पार्टमध्ये कोण आहे, 2 वेंट्रिकल्स आहेत. इंटरनली 2 ऑरिकल्स आर सेपरेटेड फ्रॉम 2 वेंट्रिकल्स, ज्याला काय म्हटलं जातं, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम.
सेप्टम म्हणजे काय आहे, मध्ये एक प्रकारचं काय फ्लॅप आहे किंवा पडदा आहे, म्हणजे एक प्रकारची भिंत आहे आणि ही भिंत इंटरनली 2 ऑरिकल आणि 2 वेंट्रिकल यांना काय करत असते, सेपरेट करत असते. म्हणजे इथं काय झाले, 3 सेप्टम झाले. आता हा जो सेप्टम आहे, हा सेप्टम जर राईट साईडला जर प्रेझेंट असेल तर त्याला म्हटलं जातं राईट ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम. राईट ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम. तो इंटरनली जर असेल तर इंटरनल असं म्हटलं जातं राईट इंटरनल ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर सेप्टम. आणि जर लेफ्ट साईडला जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, किंवा लेफ्ट साईडला जो प्रेझेंट असतो त्याला काय म्हटलं जातं, लेफ्ट इंटर ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर सेप्टम. आता या इंटर ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर सेप्टम हे 2 ऑरिकलपासून 2 वेंट्रिकल सेपरेट करण्याचं काम झाले. इथं आपला इंटरनल स्ट्रक्चरमधला जो काही आपण सेप्टम पाहिले होते, म्हणजे सेपरेशन पाहिले होते, हा पॉईंट इथं क्लिअर होतो. जसं आपण इंटर ऑरिक्युलर सेप्टमबद्दल पाहिलं, तिथे एक काय आहे, 2 टर्म आहेत, फोसा ओव्हालिस आणि फोरामिन ओव्हल. तसंच या इंटर ऑरिक्युलर वेंट्रिक्युलर सेप्टममध्ये, ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर सेप्टममध्ये सुद्धा काय आहेत, एक प्रकारचं ओपनिंग प्रेझेंट आहे आणि या ओपनिंगला काय म्हटलं जातं, अपर्चर असं म्हटलं जातं. इथं ओपनिंग्ज आहेत, हे काय आहेत, इथं या ओपनिंगला काय म्हटलं जातं, अपर्चर असं म्हटलं जातं. आता हे जर राईट साईडला प्रेझेंट आहे तर त्याला म्हटलं जातं राईट ॲट्रिओ वेंट्रिक्युलर अपर्चर. लेफ्ट साईडला जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हटलं जातं, लेफ्ट ॲट्रिओ वेंट्रिक्युलर अपर्चर. म्हणजे इथं सेप्टम हा पार्ट आपला काय होतो, क्लिअर होतो. त्याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा पार्ट पाहायचा आहे किंवा रिवाईज करायचा आहे. इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय दिसलेले आहेत, बऱ्याच प्रकारचे वॉल्स दिसलेले आहेत. ते वॉल्स कोणते आहेत, नेमकं वॉल्स काय काम करतात, सेप्टम सेपरेशनचं काम करतात. हा पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर या इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्टमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वॉल्स पाहिलेले आहेत. तुम्हाला आठवतात का, पहा, वॉल्स हे नेमकी कुठं प्रेझेंट असतात, तर हार्टकडून बॉडी पार्ट्सला जाणारं ब्लड आणि त्याच्यानंतर बॉडी पार्ट्सकडून हार्टकडे येणारं ब्लड, असे दोन्ही सर्क्युलेशन आपल्या हार्टमध्ये प्रेझेंट आहेत. जनरली मी काल सांगितलं होतं की राईट साईडची जी हार्टची जी बाजू आहे, ज्याला म्हटलं जातं पल्मनरी हार्ट असं म्हटलं जातं, पल्मनरी हार्ट. आणि लेफ्ट साईडला जे हार्ट आहे ज्याला काय म्हटलं जातं, सिस्टेमिक हार्ट. आता का बरं असं म्हटलं जातं, सिस्टेमिक हार्ट. राईट साईडमध्ये पल्मनरी हार्ट असं म्हटलं जातं, राईट साईडला पल्मनरी हार्ट आणि लेफ्ट साईडला सिस्टेमिक हार्ट. का असं म्हटलं जातं, तर पहा, राईट ऑरिकलमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं डिफरंट बॉडी पार्ट्सकडून, त्याच्यानंतर ते कुठं गेलं, राईट वेंट्रिकलमध्ये गेलं. राईट वेंट्रिकलमधून विथ द हेल्प ऑफ पल्मनरी ट्रंक आणि पल्मनरी आर्टरीज ते कुठं जाणार आहे, राईट अँड लेफ्ट साईडच्या लंग्सला जाणार आहे. म्हणजेच इथं लंगला जातं, म्हणून या हार्टला काय म्हटलं जातं, पल्मनरी हार्ट असं म्हटलं जातं. इकडं लेफ्ट साईडचं जे हार्ट आहे याला सिस्टेमिक हार्ट असं का म्हटलं जातं, तर इथं ऑक्सिजनेटेड ब्लड आलं. ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट ऑरिकलमधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये गेलं. लेफ्ट वेंट्रिकलमधून विथ द हेल्प ऑफ सिस्टेमिक ॲओर्टा ते डिफरंट बॉडी पार्ट्सकडे झालं, म्हणून याला काय म्हटलं जातं, सिस्टेमिक हार्ट असं म्हटलं जातं. आता हा ब्लडचा फ्लो युनिडिरेक्शनल करण्याचं काम हे कुणाचं असते, वॉलचं काम आहे. म्हणजेच आपल्या हार्टमध्ये येणारं आणि जाणारं जे ब्लड आहे, म्हणजेच घेऊन येणाऱ्या ब्लड वेसल आणि घेऊन जाणाऱ्या ज्या ब्लड वेसल्स आहेत यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, वॉल्स प्रेझेंट असतात. आणि हे वॉल्स प्रिव्हेंट ब्लॅक फ्लो ऑफ ब्लड किंवा युनिडिरेक्शनल फ्लो रेग्युलेट करणं, मेंटेन करणं ही कामं करत असतात. आता हे कोणकोणते वॉल्स आहेत याच्यावरती आपल्याला 2 मार्काचा किंवा 3 मार्काचा प्रश्न बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. डिस्क्राईब द वॉल्स प्रेझेंट इन अ ह्युमन हार्ट. आता तुम्ही मला सांगायचं आहे, राईट ऑरिकलमध्ये येणारं ब्लड हे कोणतं आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड हे कुठून येतं, बॉडी पार्ट्सकडून येतं. यांना घेऊन येण्याचं काम कोण करतं, तर पहा, राईट ऑरिकल रिसीव्ह डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल बॉडी पार्ट्स विथ द हेल्प ऑफ सुपेरियर वेना केवा, इन्फेरियर वेना केवा आणि त्याच्यानंतर कोरोनरी सायनस. पॉईंट क्लिअर झाला. सुपेरियर वेना केवामध्ये वॉल्स ॲबसेंट असतात असं सांगितलं होतं. का, कारण एकदा ब्लड वर गेल्यानंतर परत नेहमीच काय होत नाही, ब्लड हे नेहमी खाली आल्यानंतर परत पुन्हा वर जात नाही. का, कारण याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होत असतो, अप्लाय होत असतो. त्यामुळे इथं काय होत नाही, वॉलची गरज नसते. पण इन्फेरियर वेना केवा खालून ब्लड हे कुठे येणार आहे, बॉडीच्या लोअर रिजनपासून हार्टकडे ब्लड येणार आहे. त्यामुळे इथं ब्लॅक फ्लो ऑफ ब्लड हे काय होऊ शकतं, असं
होऊ शकतं, म्हणजे पुढं आलेलं ब्लड पुन्हा पाठीमागं जाऊ शकतं. म्हणजे हे टाळण्यासाठी इथं जो वॉल प्रेझेंट असतो याला काय म्हटलं जातं, युस्टेचियन वॉल. म्हणजे युस्टेचियन वॉल हा कुठं प्रेझेंट असतो, ॲट द ओपनिंग ऑफ इन्फेरियर वेना केव्हा. इन्फेरियर वेना केव्हा कुठं ओपन होते, राईट ऑरिकलमध्ये ओपन होत असते, बरोबर. म्हणजे राईट ऑरिकलमध्ये येणारं ब्लड थ्रू इन्फेरियर वेना केव्हा इज गार्डेड बाय, ओपनिंग ऑफ इन्फेरियर वेना केव्हा इज गार्डेड बाय युस्टेचियन वॉल. पुढं राईट ऑरिकलमध्ये आणखी काय येत असतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड येत असतं, पण ते घेऊन आणण्याचं काम हे कोण करत असतात, करोनरी सायनस करत असतात. आणि या करोनरी सायनसमध्ये जो वॉल प्रेझेंट असतो ज्याला म्हटलं जातं थिबेसियन वॉल्स असं म्हटलं जातं. याचं स्पेलिंग आणि याचं नाव व्यवस्थित पाठ करावं लागतं. जर याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक जर झाली तर आपलं काय होऊ शकतं, मार्क्स कट होऊ शकतात वॉलच्या बाबतीमध्ये. कारण ही सायंटिस्टनं शोध लावला त्या सायंटिस्टची काय आहेत, नावं आहेत. म्हणजे राईट ऑरिकलमध्ये इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं त्याच्यासोबत त्याच्यामध्ये जे वॉल्स प्रेझेंट आहेत, युस्टेचियन वॉल आणि थिबेसियन वॉल, हा पॉईंट आता आपल्याला काय झालेला आहे, अगदी क्लिअर झालेला आहे. पुढं राईट ऑरिकलबद्दल झालं. लेफ्ट ऑरिकलमध्ये येणारं ब्लड हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, पण ऑक्सिजनेटेड ब्लड इकडं लेफ्ट ऑरिकलमध्ये घेऊन येण्याचं काम ह्या पल्मनरी वेन्सनी केलेले आहेत. आणि काल मी असंही सांगितलं होतं की पल्मनरी वेन्समध्ये काय नाही आहेत, वॉल्स ॲबसेंट आहेत. याच्यामध्ये 2 पेअर्स ऑफ पल्मनरी वेन्स प्रेझेंट आहेत. प्रत्येक लंगकडून 2 काय येत असतात, पल्मनरी वेन्स होत असतात. आणि पल्मनरी वेन्सचं ओपनिंग हे कुठं प्रेझेंट असतं, लेफ्ट ऑरिकलमध्ये प्रेझेंट असतं. कोणत्या बाजूला प्रेझेंट असतं, तर हार्टच्या 2 साईड आहेत. जी समोरची बाजू आहे त्याला आपण म्हणतो वेंट्रल साईड, आणि त्याच्यानंतर जी पाठीमागची बाजू आहे ज्याला म्हटलं जातं डॉर्सल साईड. नेहमी लक्षात ठेवायचं, समजा तुम्हाला इथं 2 डायग्राम दिला, एक डॉर्सल व्ह्यू आणि वेंट्रल व्ह्यू, दोघांच्या मधला फरक विचारला तुम्हाला, म्हणजे हा कोणता व्ह्यू आहे आणि दुसरा कोणता व्ह्यू आहे. त्याच्यासाठी ट्रिक कोणती आहे, तर सुपेरियर वेना केव्हा, इन्फेरियर वेना केव्हा, करोनरी सायनस, त्याच्यानंतर पल्मनरी वेनचे ओपनिंग हे नेहमी डॉर्सल साईडला असतात. मग वेंट्रल साईडला काय प्रेझेंट असतं, तर वेंट्रल साईडला पल्मनरी ट्रंक आणि सिस्टेमिक एवोर्टा ओपन झालेल्या दिसत असतात. म्हणजे जर डायग्राममध्ये पल्मनरी ट्रंक आणि त्याच्यानंतर सिस्टेमिक एवोर्टा त्याच्या ब्रांचेस जर दिसत असतील तर तो काय झाला, वेंट्रल व्ह्यू झाला. आणि जर ओपनिंग दिसत असतील, म्हणजे जर होल दिसत असतील, कोणकोणते, सुपेरियर वेना केव्हा, इन्फेरियर वेना केव्हा, त्याच्यानंतर करोनरी सायनस आणि पल्मनरी वेन्स, तर ती डायग्राम कोणती झाली, डॉर्सल व्ह्यू झाली. वेंट्रल व्ह्यूमध्ये आणखी काय असतं, तर वेंट्रल व्ह्यूमध्ये पल्मनरी ट्रंक, सिस्टेमिक एवोर्टा आणि त्याच्यासोबत करोनरी आर्टरीचं सुद्धा काय दिसत असतं, वेंट्रिकलमध्ये जाळं दिसत असतं. हे नेटवर्क म्हणजे काय असतं, करोनरी आर्टरी तिथून काय झालेले असतात, पास झालेले असतात. आणि करोनरी आर्टरी नेहमी काय काम करत असतात, हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करत असतात. म्हणजे युस्टेचियन वॉल, थिबेसियन वॉल आणि इथं पल्मनरी वेन्समध्ये कोणत्याही प्रकारचा वॉल्स नाही, हे आपलं काय झालं, क्लिअर झालं. पल्मनरी वेन्स आणि सुपेरियर वेना केव्हा यांच्यामध्ये वॉल्स काय आहे, ॲबसेंट आहे. त्याच्यानंतर इथलं ब्लड, ऑरिकलमधलं ब्लड हे वेंट्रिकलमध्ये गेलं, आणि वेंट्रिकलमधून ब्लड हे कुठं जाणार आहे, एका बाजूने लंगला जाणार आहे, तर दुसऱ्या बाजूने कुठं जाणार आहे, बॉडी पार्ट्सला जाणार आहे. म्हणजेच राईट वेंट्रिकलमधून जे निघणारे ब्लड वेसल आहे किंवा जी मोठी ब्रांच आहे ज्याला पल्मनरी ट्रंक असं म्हटलं जातं, आणि सिस्टेमिक एवोर्टा ही कुठून निघत असते, लेफ्ट वेंट्रिकलमधून निघत असते. ही पल्मनरी ट्रंकच्या डॉर्सल साईडला प्रेझेंट असते. इथं मी पल्मनरी ट्रंक आणि काय दाखवलेलं आहे, सिस्टेमिक एवोर्टा दाखवलेला आहे. पल्मनरी ट्रंकचं नंतर काय होतं, बायफर्गेशन होतं. पुढं मुद्दा आपल्याला काय पाहायचा आहे, वॉल्स प्रेझेंट इन अ हार्ट. आता इथं सिस्टेमिक एवोर्टा आणि पल्मनरी ट्रंक यांच्यामध्ये सुद्धा काय असतं, वॉल्स प्रेझेंट असतात. आणि या वॉलला काय म्हटलं जातं, सेमी लुनार वॉल्स असं म्हटलं जातं. राईट वेंट्रिकलमधून जी पल्मनरी ट्रंक ओपन झालेली आहे याच्यामध्ये जो वॉल प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं सेमी लुनार वॉल असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं लेफ्ट वेंट्रिकलमधून जो सिस्टेमिक एवोर्टा ओपन झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो वॉल प्रेझेंट आहे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, सेमी लुनार वॉल्स असं म्हटलं जातं. आता हे सेमी लुनार वॉल्स हे नाव का देण्यात आलेलं आहे, तर ते दिसायला कसं दिसतं, हाफ मून शेपड दिसत असतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सेमी लुनार वॉल. म्हणजे युस्टेचियन वॉल, थिबेसियन वॉल आणि त्याच्यानंतर सेमी लुनार वॉल हे आपले काय झालेले आहेत, कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. सेमी लुनार वॉल हे कुठं असतात, ॲट द ओपनिंग ऑफ पल्मनरी ट्रंक आणि त्याच्यानंतर ओपनिंग ऑफ सिस्टेमिक ॲवोर्टा किंवा ॲवोर्टा असंही म्हटलं जातं. यांच्यामध्ये याच्या ओपनिंगला काय असतात, प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर पुढं
हा जो आपण सेप्टम पाहिला होता 2 ऑरिकल आणि 2 वेंट्रिकलच्या मध्ये, तो जो सेप्टम आहे ज्याला आपण काय म्हटलं जातं, ऑरिक्युलर वेंट्रिक्युलर सेप्टम, राईट साईडला लेफ्ट साईडला, याच्यामध्ये एक अपर्चर प्रेझेंट आहे, राईट ॲट्रिओ वेंट्रिक्युलर अपर्चर आणि लेफ्ट ॲट्रिओ वेंट्रिक्युलर अपर्चर. तर या अपर्चरमध्ये सुद्धा वॉल्स प्रेझेंट आहेत आणि या वॉल्सला इथं राईट साईडला जो वॉल्स प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं ट्रायकस्पिड वॉल, याला म्हटलं जातं ट्रायकस्पिड वॉल, आणि इकडं लेफ्ट साईडला जो प्रेझेंट आहे याला म्हटलं जातं बायकस्पिड वॉल. तर मला इथे सांगायचं आहे ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल म्हणजे काय. तर पहा इथं या अपर्चरमध्ये हे जे स्ट्रक्चर दिसतंय हे 3 कप्सनी तयार झालेलं आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं ट्रायकस्पिड वॉल. आता हेही आपल्या लक्षात येत नाही की हे कप्स म्हणजे काय. तर हे कप्स म्हणजे काय आहेत, याच्यामधले ओपनिंग आहे, एक मोठं होल आहे आणि या होलमध्ये परत सेपरेशन केलेलं आहे, म्हणजेच या होलमधून 3 काय असणार आहेत, ओपनिंग असणार आहेत, आणि या तिन्ही ओपनिंगमधून ब्लड हे ऑरिकल्समधून काय येणार आहे, वेंट्रिकलमध्ये येणार आहेत. म्हणजेच ह्या सेप्टममध्ये एक मोठा दरवाजा आहे आणि त्याला मध्ये काय केलेलं आहे, एक प्रकारचं काय आहे, सेपरेशन्स आहेत. म्हणजेच इथं काय आहे, 3 दरवाजे आहेत आणि या 3 दरवाज्यामधून ब्लड काय येणार आहे, रिस्पेक्टिव्ह वेंट्रिकलमध्ये येणार आहे, म्हणून याला नाव काय देण्यात आलेलं आहे, ट्रायकस्पिड वॉल. त्याच पद्धतीने इथं लेफ्ट साईडला लेफ्ट ऑरिकलमधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येण्यासाठी जे अपर्चर प्रेझेंट आहे याला लेफ्ट ॲट्रिओ वेंट्रिक्युलर अपर्चर असं म्हटलं जातं, आणि याच्यामध्ये जो वॉल प्रेझेंट आहे या वॉलमध्ये फक्त 2च कप्स प्रेझेंट आहेत, आणि या 2च कप्स प्रेझेंट असल्यामुळे इथं काय झाले, 2 डोअर झाले किंवा 2 ओपनिंग झाले, आणि या 2 ओपनिंगमधून काय होणार आहे, ऑरिकल्समधलं ब्लड हे वेंट्रिकलमध्ये येणार आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं, बायकस्पिड वॉल असंही म्हटलं जातं. या बायकस्पिड वॉलचं आणखी एक नाव आहे ज्याला म्हटलं जातं मिट्रल वॉल असंही म्हटलं जातं. म्हणजे इथं आपला या हार्टच्या इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्टमधले जे काही वॉल्स प्रेझेंट आहेत तो पॉईंट काय झाला, क्लिअर झाला. म्हणजे सेप्टम क्लिअर झाले, वॉल्स क्लिअर झाले, परत याच्यावरती आपल्याला आता रिवाईज करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर आपल्याला इंटरनल लायनिंगची पुन्हा एकदा रिव्हिजन घेणं का आहे, गरजेचं आहे. इंटरनल लायनिंग कोणाचं, वेंट्रिकलचं. आता इथं फक्त मी वेंट्रिकल काढते, हे वेंट्रिकल आहे, लेफ्ट साईडला टिल्ट झालेलं, म्हणजे लेफ्ट साईडला झुकलेलं. पुढं वेंट्रिकलच्या मध्ये सेपरेशन आहे, हे सेपरेशन कोणतं आहे, इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम, हे मोठं सेप्टम असतं. त्याच्यानंतर इंटरनली वेंट्रिकलमध्ये काय प्रेझेंट असतात, इंटरनल लायनिंग ऑफ वेंट्रिकल शोज काय म्हटलं जातं, त्याला कॉलमनी कॉर्नी किंवा ट्रॅबिक्युली कॉर्नी असं म्हटलं जातं. तर कॉलमनी कॉर्नी म्हणजे काय, इंटरनल वॉलला ज्या काय आहेत मसल्स प्रेझेंट आहेत ज्याला म्हटलं जातं कॉलमनी कॉर्नी. त्याच्यानंतर पुढे या कॉलमनी कॉर्नी ह्या कशा असतात, इररेग्युलर मासेसमध्ये असतात. या कॉलमनी कॉर्नीमध्ये काय तयार होतात, रिजेस तयार होतात, अशा पद्धतीचे रिजेस तयार होतात. या साईडलाही अशा पद्धतीचे रिजेस तयार होतात. याला काय म्हटलं जातं, पॅपिलरी मसल्स. हे कॉलमनी कॉर्नी, हे पॅपिलरी मसल्स. पुढं ऑरिकलमधलं ब्लड वेंट्रिकलमध्ये येण्यासाठी इथं काय प्रेझेंट आहे, अपर्चर प्रेझेंट आहे. इथंही अपर्चर प्रेझेंट आहे. या अपर्चरमध्ये वॉल्स आहे ज्याला ट्रायकस्पिड वॉल, इकडं बायकस्पिड वॉल. पुढं हा जो पॅपिलरी मसल्स जे आहेत हे पॅपिलरी मसल्स आणि ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल यांची काय होत असते, अटॅचमेंट होत असते. इथं अटॅचमेंट झाली, इथं, त्याच्यानंतर या बाजूला, अशाच पद्धतीने इथंही असणार आहे. तर ही जी अटॅचमेंट आहे याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं कॉर्डी टेंडनी. आला पॉईंट लक्षात. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ वेंट्रिकलमध्ये इंटरनलचं जे लायनिंग आहे ज्याला ट्रॉबिकली कॉर्नी, त्याच्यानंतर कोण येतं, पॅपिलरी मसल्स येतात, आणि त्याच्यानंतर पॅपिलरी मसल आणि ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल यांच्यामधली जी अटॅचमेंट आहे एका लिगामेंटम किंवा फायब्रस, ज्याला आपण लिगामेंट्स म्हणू शकतो किंवा फायब्रस इलास्टिक बँड म्हणू शकतो, तो जो आहे ज्याला काय म्हटलं जातं, कॉर्डी टेंडनी असं म्हटलं जातं. इथं वेंट्रिकलमध्ये तुम्हाला 2 मार्काचा असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, राईट द स्ट्रक्चर ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ वेंट्रिकल किंवा लायनिंग ऑफ वेंट्रिकल्स, किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी किंवा मॅच द फॉलोइंगसाठी कॉलमनी कॉर्नी म्हणजे काय, पॅपिलरी मसल्स म्हणजे काय आणि कॉर्डी टेंडनी म्हणजे काय, याच्याबद्दल आपल्याला काय विचारला जातो, प्रश्न विचारला जातो.
आता पहा, कॉडी टेंडनीबद्दल आपल्याला काय सांगता येईल. पॅपिलरी मसल आणि ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल यांची अटॅचमेंट होण्यासाठी, पॅपिलरी मसल आणि वॉल यांची अटॅचमेंट होण्यासाठी जो फायब्रस बँड इथं प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं कॉडी टेंडनी. पहा, रिव्हिजनमध्ये आपण पूर्णपणे वेंट्रिकलमध्ये, ऑरिकलमध्ये प्रेझेंट असलेले सेप्टम आणि त्याच्यानंतर वॉल्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतरचं डिप्रेशनसुद्धा पाहिलेलं आहे, बरोबर का. म्हणजे फोसा ओव्हॅलिस आणि त्याच्यानंतर फोरामिन ओव्हल याच्यामधला डिफरन्स पाहिलेला आहे. एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये आपण एक एक्स्ट्रा टर्म पाहिली होती, कोणती, लिगामेंटम आर्टरिओसस आणि त्याच्यानंतर डक्टस आर्टरिओसस. याच्यामधलाही डिफरन्स मी त्यावेळी सांगितला होता. म्हणजे या ज्या बेसिक टर्म आहेत ह्या जर आपल्या लक्षात आल्या तर पुढचा पार्ट आपल्याला काय येऊ शकतो, सहज सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो, इथं मिळवू शकतो. पुढं त्याच्यानंतर इंटरनल स्ट्रक्चरचे रिव्हिजन झाल्यानंतर आपण पुढं जातो की या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये जे काही वॉल्स आणि सेप्टम पाहिले आणि त्याच्यानंतर आता आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत ज्याला म्हटलं जातं कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. नेमकं हार्ट कशा पद्धतीनं कंडक्ट होतं किंवा या कंडक्टिंग सिस्टीममध्ये कोण कोण काम करत असतं आणि त्याचं मेकॅनिझम काय आहे आणि लास्टला याचं रेग्युलेशन कसं होतं, असे 3 पॉईंट आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर सुरुवातीला या कंडक्टिंग सिस्टीममध्ये नेमके कोणकोणते ऑर्गन प्रेझेंट आहेत म्हणण्यापेक्षा कोण कोण या कंडक्शनमध्ये इन्व्हॉल्वमेंट कुणाकुणाची आहे हे पाहणार आहोत, ज्याला म्हटलं जातं कंडक्टिंग सिस्टीम, कंडक्टिंग टिश्यू ऑफ हार्ट. कंडक्टिंग टिश्यूज किंवा टिश्यू ऑफ हार्ट. नंबर ऑफ टिश्यूज प्रेझेंट आहेत कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट. तर मुद्दा आपण पाहतोय कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. कंडक्टिंग सिस्टीममध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत, तर आपलं जे ह्युमन हार्ट आहे ज्याला मायोजेनिक हार्ट असं म्हटलं जातं, मी इथं लिहिते मायोजेनिक हार्ट. सुरुवातीलाच आपण याचा अर्थ पाहिलेला आहे, मायोजेनिक हार्ट. मायोजेनिक हार्ट म्हणजे काय, तर आपलं जे हार्ट आहे ते स्पेशल मसलपासून तयार झालेलं आहे. त्या मसलला काय म्हटलं जातं, कार्डियॅक मसल असं म्हटलं जातं. आणि या कार्डियॅक मसलमध्ये एक काय राहत असते, प्रॉपर्टी राहत असते, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन. तर या प्रोसेसमध्ये इनिशिएशन ऑफ हार्टबीट ही जी प्रोसेस आहे, म्हणजे हार्टबीटची सुरुवात हे कोण करत असतं, तर या कार्डियॅक मसलपासून होत असते. एक स्पेशल टाईपची काय येत असते, मसल स्ट्रीप असते आणि जी काय करते, कंडक्शन आणि एक्सायटेशनचं काम करते किंवा इनिशिएशन ऑफ, ज्याला म्हटलं जातं कार्डियॅक एम्पल्स. कार्डियॅक एम्पल्स म्हणजे कार्डियॅक एम्पल्स तयार करणं आणि त्याला पुढे पाठवणं हे काम कोणाचं आहे, या मायोजेनिक हार्टचं आहे. किंवा मायोजेनिक हार्टमध्ये स्वतःहून कार्डियॅक एम्पल्स हे तयार होतात असतात आणि पुढे काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात किंवा यांना काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं विथ द हेल्प ऑफ नोडल टिश्यूज प्रेझेंट इन अ हार्ट. याचा अर्थ समजला. नेमकं कंडक्टिंग सिस्टीममध्ये आपण काय पाहणार आहोत, इन जनरल आपण या सिस्टीममध्ये काय पाहणार आहोत, तर हार्टबीट कसं तयार होतं. म्हणजे आपण जे म्हणतो की आपलं जे हार्ट आहे हे एका मिनिटामध्ये आपल्याला हार्टचे जे ठोके आहेत ते किती वेळा जाणवतात, 70 ते 72 वेळा जाणवत असतात. तर एक हार्टबीट तयार होण्यासाठी किती वेळ लागतो आणि एक हार्टबीट तयार होत असताना याच्यामध्ये कोणकोणते इव्हेंट्स येतात आणि हे इव्हेंट स्टडी करण्यासाठी कोणकोणत्या स्ट्रक्चर याच्यामध्ये काय आहेत, स्ट्रक्चरची इन्व्हॉल्वमेंट आहेत, ज्याला म्हटलं जातं कंडक्टिंग टिश्यूज ऑफ द हार्ट. पहा, हा पॉईंट आपला काय येतो, लक्षात येतो. आता आपल्या हार्टला काय म्हटलं जातं, म्हणजे ह्युमन हार्टला काय म्हटलं जातं, मायोजेनिक हार्ट. मायोजेनिक हार्ट म्हणजे असं जे हार्ट जे स्वतःहून कार्डियॅक एम्पल्स काय करतं, तयार करतं. आता हे स्वतःहून तयार करण्यासाठी याच्यामध्ये एक स्पेशल टाईपचा टिश्यू असतो ज्याला म्हटलं जातं नोडल टिश्यू असं म्हटलं जातं. हा जो नोडल टिश्यू असतो तो स्वतःहून इनिशिएशन करत असतो, म्हणून त्या टिश्यूला पेसमेकर असंही म्हटलं जातं. तो स्वतःहून काय करतो, तयार करतो, त्याला म्हटलं जातं पेसमेकर असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर असा एक टिश्यू असतो जो काय करत असतो, हार्टबीट रेग्युलेट करण्याचं काम करत असतो, म्हणून त्याला म्हटलं जातं पेससेटरी असं म्हटलं जातं. तर सुरुवातीला मायोजेनिक हार्टचा अर्थ लक्षात आला. त्याच्यानंतर पुढे कंडक्टिंग टिश्यूमध्ये नेमकं ते कोणकोणते नोडल टिश्यूज येतात ते पाहूया. तर ही जी डायग्रॅम काढलेली आहे ती कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्टची डायग्रॅम आहे. याच्यामध्येही 2 चेंबर दाखवलेले आहेत. अप्पर 2 चेंबर ऑरिकल्स आहेत, लोअर 2 चेंबर वेंट्रिकल्स आहेत. तर पहा,
तर या कंडक्टिंग सिस्टीममध्ये जे काही नोडल टिश्यूज आहेत, ह्या नोडल टिश्यूमध्ये काय आहेत, 4 टिश्यूज आहेत. ॲक्च्युली नोडल टिश्यू 4 आहेत. कोणकोणते? तर पहा, राईट ॲट्रियममध्ये जो मी ब्लॅक कलरचा हा जो नोडल टिश्यू दाखवलेला आहे, ज्याला म्हटलं जातं SA नोड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर याच राईट ॲट्रियममध्ये दुसरा नोडल टिश्यू दाखवलेला आहे, याला म्हटलं जातं AV नोड असं म्हटलं जातं. पुढं AV नोडचं मी इथं बायफर्गेशन दाखवलेलं आहे. हे जे बायफर्गेशन आहे हे कंडक्टिंग सिस्टीममध्ये काम करत असतात, म्हणजेच कंडक्टिंग सिस्टीममध्ये म्हणजेच पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतात, ज्याला म्हटलं जातं बंडल ऑफ हीज असं म्हटलं जातं. बंडल ऑफ हीज म्हणजे बायफर्गेशन झालेला पार्ट आहे आणि पुढं जाऊन तो काय गेला, परत वरती गेला आणि त्याच्यानंतर त्याच्या फाईन ब्रांचेस तयार झाल्या. ह्या ज्या फाईन ब्रांचेस आहेत ज्याला म्हटलं जातं पर्किंजे फायबर्स. म्हणजेच कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्टमध्ये पहिल्यांदा जो कंडक्टिंग टिश्यूज आहेत, हे कंडक्टिंग टिश्यूज कोणते आहेत, सायनोॲट्रियल नोड ज्यालाच SA नोड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर AV नोड म्हणजेच ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. त्याच्यानंतर हे ऑरिकलमध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर पुढे वेंट्रिकलमध्ये ज्याचं लोकेशन आहे असे कोण, तर इंटरवेंट्रिक्युलर सेप्टममधून जे पास झालेले आहेत डाऊनवर्डच्या डिरेक्शननी आणि त्याच्यानंतर पुढे ते अपवर्ड गेलेले आहेत, ते कोण आहेत, बंडल ऑफ हीज आहेत. अपवर्डला गेलेले आहेत आणि फाईन ब्रांचेसमध्ये ज्याचं डिव्हिजन झालेलं आहे ज्याला म्हटलं जातं पर्किंजे फायबर्स. नेक्स्ट लेक्चरला आपण आत्ता या लेक्चरला आपल्याला काय समजलं, ॲक्च्युली या हार्टमध्ये कोणकोणते कंडक्टिंग टिश्यूज प्रेझेंट आहेत, तर याच्याबद्दल आपल्याला नेमकं लोकेशन आणि त्याचं फंक्शन आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली कार्डियक सायकल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथं थांबूया.